जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मराठीचा प्लॅनेट मराठीचा। तर तुम्ही मगाशी आता एका उत्तरामध्ये सुपारी असा उल्लेख केलात आणि मधल्या काळामध्ये अनेकदा त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत। 2019ला किंवा त्याआधी सुद्धा खरं तर तुमच्या विरोधामध्ये म्हणजे स्पेशली आपण 19च बोलू की काकांनी तुमच्या उमेदवार दिला नव्हता तुमच्या विरोधामध्ये। यावेळेला मात्र ते वरळीमध्ये संदीप देशपांडेंसाठी उमेदवारीचा प्रयत्न करतायत किंवा त्यांची उमेदवारी जाहीर होईल असं बोललं जात आहे। तुम्ही मुंबईत अक्षर चावडीवर आला होता तेव्हा तुम्ही असं म्हटलेलं होतं की आम्हाला एक लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे की काकावर किंवा त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही। सो हे तोपर्यंत ठीक होतं जोपर्यंत काकाने आपल्या विरोधात उमेदवार दिला नव्हता। आता जेव्हा वरळीमध्ये मनसे सुद्धा उतरणार आहे तेव्हा काका पण सुपारीबाज झाले। नाही, राजकीय वादविवादात आमचे संस्कार बदलत नाहीत, जे घरी शिकवलेलं ते तसंच राहणार। पण आता त्याच्या पलीकडे गेलं ना, आपण बघितलं की राज ठाकरे तिकडे मराठवाडा दौऱ्यावर होते तेव्हा काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या। तुमचं म्हणणं होतं की शिवसेनेचे नाही, ठाण्यामध्ये आपण बघितलं नाही, काल आणि आज मध्ये आमचं स्पष्टीकरण आलं। काल पण मी बोललो होतो, बरोबर आहे ना, पण ठाण्यामध्ये आपण बघितलं ना काय झालं, जे झालं ते झालंय। आता काल पण झालं, आज संजय राऊत साहेब काल बोललेले आहेत, मला वाटतं दोन्हीकडून स्टेटमेंट आलेले आहेत। महत्वाची गोष्ट ही आहे, तुम्हाला सांगतो काय होणार आहे की सगळेच पक्ष निवडणुकीत उतरणार आहेत। माझ्यासमोर कोणी भाजपचा येऊ दे, कुठच्याही पक्षाचं येऊ दे, सपोज कोणाची काही युती झालीच नाही, आघाडी झालीच नाही, सगळे 6च्या 6 पक्ष किंवा 8 2 ज्युनियर पक्ष, कोण सब पक्ष, असे सगळे लढले, भांडणात किती वेळ घालवायचा? मला वाटतं हे आपण ओळखून घेतलं पाहिजे आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे, सगळ्याच कार्यकर्त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे की वादविवाद आणि राजकीय गोष्टी या होऊ शकतात, पण ही निवडणूक आहे, युद्ध नाहीये। आपण एकाच राज्यातले आहोत, लढायचं की निवडणूक लढायची हा फरक आपण ओळखणं गरजेचं आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आताची परिस्थिती बघा, आता लोक एकमेकांचा चेहरा पण बघत नाहीयेत। एक काळ असा होता की तुमचं इतर पक्षातल्या, आता तुम्ही पंकजाताईंना हे केलं, पण भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर तुम्ही नक्कीच, पण ते भाजपचे नेते झाले कधी? म्हणजे तुम्हाला सांगतो 2014 ते 19 एक वेगळा भाजपचा काळ, 14च्या आधीचा अर्थात आमची मैत्री होतीच, घट्ट मैत्री होती। 14 नंतर पण आम्ही जुळून घेण्याचा प्रयत्न केला। 14 मध्ये भाजपाने युती तोडली होती, आम्ही नाही, पण तेव्हा देखील आपल्याला आठवत असेल जे, आणि आता पण ज्या मैत्र्या आमच्या आहेत, ज्या पारिवारिक मैत्र्या आहेत त्या तशाच आहेत, कारण ती भाजप ही वेगळी होती, ती वाजपेयी साहेबांची भाजप होती, इथे प्रमोद काका आणि मुंडे काका होते। आजची जी भाजप आहे, जे पहिले 5 चेहरे तुमच्या समोर येतात भाजपचे टीव्हीवर 2019 नंतरचे, ते कधी इम्पोर्टेड आहेत विचारा त्यांना, आणि ते मनापासून भाजपचे आहेत का? उद्या भाजपची सत्ता गेल्यानंतर ते त्यांच्या होम पार्टीत जाणार नाहीत का विचारा? नाही, पण पक्षामध्ये लोक येत जात असतात, तुम्ही बरोबर आहे ना, तुम्ही सुद्धा होता त्यावेळेस, म्हणून मी सांगतो, म्हणून तुम्ही बाहेर आलेलेच लोक होते। एक्झॅक्टली, म्हणून मी सांगतो जे आमच्या पक्षात आलेत कधीही, म्हणजे गेल्या 20 वर्षातले असतील, गेल्या 10 वर्षातले असतील, गेल्या 10 मिनिटातले असतील, अनेक लोक आमच्या पक्षात आले, त्यांना तुम्ही विचारा कधीही आम्ही त्यांना सांगितलं आहे का की तुमच्या ज्या पक्षातून तुम्ही आलात त्यांना उलट सुलट काहीतरी बोला, त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करा किंवा त्यांच्या नेत्यांवर काहीतरी वाईट आणि वेडवाकडं बोला? कधीही सांगणार नाही, आणि जर उलट काही बोलले तर आम्ही त्यांना रोखतो, कारण हे एक पद्धत असणं गरजेचं आहे आपल्या राजकारणात। आज आपण महाराष्ट्र ठीक आहे, निवडणूक म्हणून आपण लढत आहोत आणि निवडणूक लढल्याच पाहिजेत, वेगळ्या वेगळ्या विचारधारा आहेत, आपले वेगळे वेगळे विचार असतात, ते लढलेच पाहिजेत। पण हे करत असताना आपण पाहत आहोत गेल्या 2 वर्षामध्ये जास्तीत जास्त उद्योग हे गुजरातला गेलेले आहेत। का? तर आपण महाराष्ट्रातले पक्ष एकमेकांना फोडतो आणि लढत बसलेलो आहे, एकमेकांना संपायला मागे लागलेलो आहे। आणि हेच मी सांगतो सतत की ही निवडणूक जी येईल ती युद्ध म्हणून लढू नका, ही निवडणूक आहे, आपल्यावर लोक विश्वास ठेवून मतदान करणार आहेत आणि तो विश्वास त्याला आपण जागलो पाहिजे। तुम्ही म्हणताय महाराष्ट्रातले पक्ष फोडले गेले म्हणून बाहेरच्या शक्तींना असं सगळं करता येते, पॅचअपचा तुम्हाला? बिलकुल नाही, मी पॅचअपचं फॉर्म्युला पण देत नाही, पक्ष तेवढेच राहिले पाहिजे। पण एक आहे, तुम्ही बघा तर 2 वर्षात अधिवेशन जे झालं, किती वेळा आम्ही भाषण करू शकलो किंवा सत्ताधारी पक्षातून काही चांगलं भाषण झालेलं किंवा महाराष्ट्राच्या हिताबद्दल काही झालेलं, जो आरडाओरडा होतो, जे एकमेकांच्या आम्ही अंगावर जातो, जे आरोप लावतो, जे चिखलफेक होते, ठीक आहे, एका लेवलपर्यंत सगळं ठीक आहे आणि हे राजकारणात आम्ही आधी पण बघितलेलं आहे, पण ज्या लेवलचं राजकारण आता चाललेलं आहे आणि मग हे सगळं माऱ्या वगैरे वगैरे, मग पोलिसांना तणाव, त्यांना 24 तास ड्युट्या, हे सगळं करण्यापेक्षा निवडणूक आहे, निवडणुकीसारखं लढा, जे काही बोलायचं, जे काही वार करायचे शाब्दिक वार करा, या स्टेजवर बोला, पण उतरल्यानंतर तुम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहेत। आपण एकाच राज्यासाठी लढतोय, कुठच्याही पक्षाला बहुमत मिळू शकेल, कोणी सरकारमध्ये बसू शकेल, पण कमीत कमी शत्रुता ठेवू नका।